आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर जर आपण गेलं तर या ठिकाणी बघा, एक्सटेन्शन ऑफ द कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजेच एक्सटेन्शन दिलेलं आहे कट ऑफ डेटमध्ये. तर काय आहे सविस्तर अपडेट, ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या अगोदर जी कट ऑफ डेट होती ती वाढलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी केंद्रीय आयुष मंत्रालय भारत सरकारची ही वेबसाईट आहे. यावरती आपण बघू शकतो एक्सटेन्शन लेटेस्ट अपडेट. इथे जर होमवर गेलो आपण तर लगेच आपल्याला इथे लेटेस्ट अपडेट ही स्क्रॉल होताना दिसत आहे. एक्सटेन्शन ऑफ द कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन आयुष कोर्सेस ही आयुष मंत्रालय भारत सरकारची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर लेटर अपडेट झालेलं आहे. तर त्या लेटरमध्ये काय आहे ते सविस्तर आपण आता बघणार आहोत. या ठिकाणी लेटर दिलेलं आहे, ते आपण डाउनलोड केलेलं आहे. बघा, PDF. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय भारत सरकार यांचं हे पत्र आहे. वेबसाईटवर तुम्हाला मी आत्ता दाखवलेलं आहे. हे लेटर आहे 20/12/2024 म्हणजे कालचं लेटर आहे. आणि ह्या सर्व जे आयुष मंत्रालयात संबंधित सर्व स्टेट UT आयुष डायरेक्टर सर्व डायरेक्टरना हे पत्र लिहिलेलं आहे. सब्जेक्ट आहे बघा, एक्सटेन्शन ऑफ द कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन टू आयुष UG and PG courses for the academic year 2024 and 25. तर या वर्षीसाठीच आहे. रेफरन्स आहे मिनिस्ट्री ऑफ आयुष लेटर नंबर. अशा प्रकारचं हे पत्र आहे. विथ रेफरन्स टू सब्जेक्ट सिटेड अबाउ आय एम डायरेक्टेड टू कॉन्व्हे that the competent authority has extended the cutoff date of admission for Ayush courses till 31st December 2024. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत ही कट ऑफ डेट वाढवण्यात आलेली आहे. आणि अकॅडमिक इयर 24-25 साठी ऑल अलॉटमेंट ॲक्टिव्हिटीज शॅल बी कम्प्लिटेड within the प्रिस्क्राइब्ड कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन. म्हणजे अशी सूचना केलेली आहे की आपल्याला काही जर जागा व्हॅकंट असतील तर आपण आणखी एखादा राऊंड घेऊन आपण ते कट ऑफ डेटच्या अगोदर आपण ते ॲडमिशन देऊ शकतो. अशा पद्धतीचं हे लेटर हे सर्व अथॉरिटीजला कळवलेलं आहे. आणि मला तरी वाटतं या अगोदर आपण राऊंड 6चा स्टे वॅकन्सी राऊंड 6चा कट ऑफ दिलेला आहे तुम्हाला. बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्सवर ॲडमिशन झालेलं आहे. परंतु यामध्ये बघा, BHMS साठी 2-3 मार्काचा फरक पडू शकतो कारण व्हॅकंट शीट जर राहिल्या तर. परंतु BAMS मध्ये खूप कमी जागा राहणार आहेत, त्यामुळे BAMSचा कट ऑफ खाली येणार नाही. पण BHMSचा थोडा कट ऑफ खाली येऊ शकतो. तरी विद्यार्थ्यांनी CET सेलच्या वेबसाईटवर अपडेट राहायचं आहे. किंवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट लवकर मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.